आपली इनिंग संपवायच्या कर्णधाराला विनंती असेल. त्याच दरम्यान पागोटे गावाच्या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच आणि आमचे स्नेही मित्र एक जबरदस्त व्यक्तिमत्व श्री सुजितभाई तांडेल यांचं आगमन होतोय. स्वागत असेल काँग्रेस कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुजितजी. तदनंतर व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय मिलिंदजी पारगावकर साहेब उपस्थित. मी आयोजकांच्या वतीने विनंती करेन की आपण सन्माननीय मिलिंदजी पारगावकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या समवेत त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये किंवा राजकीय कार्यामध्ये आपण ज्यांना पाहत असताय असे सन्माननीय मिलिंदजी पारगावकर साहेब, मार्तनजी नाकवा साहेब, विनोदभाई म्हात्रे या सर्व मंडळींचं या निमित्तानं या काँग्रेस शासकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. आपली संस्कृती आणि आपली परंपरा, आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. तर नक्कीच आपण पाहतोय या रजनी क्रिकेटच्या माध्यमातून काँग्रेस कमिटी पागोटे शिवकृपा प्रकल्पग्रस्त सुरक्षित बेरोजगार संस्था व ग्रामस्थ मंडळ पागोटे यांच्या माध्यमातून हा काँग्रेस क्रिकेट चषकाचं आयोजन आणि या आयोजनानिमित्त विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित मान सन्मान केला जातोय. तर नक्कीच आलेल्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते आपण विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित मान सन्मान केला जाईल. तर नक्कीच आपण पहिला सन्मान करणार आहोत आपल्या कुंडे गावातील एक ज्येष्ठ ज्यांची प्रास्ताविक भजन मंडळ गेले कित्येक वर्ष भजनाचा कार्यक्रम करत असतात. सातत्याने त्यांच्या आवाजातून अजूनपर्यंत जरी एवढे वय झालेत तरी पण भजनाचा कार्यक्रम कुठेही असले तरी आवर्जून उपस्थित राहत असतात. रायगड भूषण ज्यांना सन्मानित केलेलं आहे, रायगड भूषण या पुरस्काराने आदरणीय श्री लक्ष्मण बुवा पाटील रायगड भूषण यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. विशेष सन्मान आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्री लक्ष्मण बुवा पाटील कुंडेगाव एक प्रासादिक भजन मंडळातील बुवा रायगड भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेला आहे. असे व्यक्तिमत्व श्री आदरणीय लक्ष्मण बुवा पाटील यांचा यथोचित मान सन्मान होतोय. आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सुंदर असा आमच्या स्पर्धेची ही गोड आठवण सर्टिफिकेट देऊन त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित केला जातोय. यानंतर विशेष सन्मान उरण नव्हे पनवेल नव्हे तर रायगड मध्ये ज्यांचा गोड आवाज आपल्या उरण मधील महिला निवेदिका म्हणून ज्यांचं नाव आज गाजतोय आणि एक आदर्श शिक्षिका म्हणून ज्यांना आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहत असतो अशा आमच्या ताई सौ दर्शना माली मॅडम यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. निवेदिका या क्षेत्रामध्ये आणि आदर्श शिक्षिका म्हणून ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं अशा सौ दर्शनाताई माळी मॅडम यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय.
आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सर्टिफिकेट आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. विशेष सन्मान विविध क्षेत्रातील निवडलेले 10 सन्मान, त्यामध्ये या ताईंचं नाव आम्ही आवर्जून घेतलं जातोय. सुंदर अशा गोड आवाजामध्ये आपण त्यांचं निवेदन ऐकलं असेल आणि विविध विद्यार्थ्यांना कलागुणांनी भरभरून असं ज्ञान देणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांचा सन्मान केला जातोय. तिसरा सन्मान असेल कुंडे गावातील एक दमदार आणि नक्कीच तत्पूर्वी या 190 उरण विधानसभेचे भावी आमदार म्हणून संपूर्ण जनता ज्यांच्याकडे पाहत आहे असे डॉक्टर मनीष पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. महेंद्र शेठ घरत साहेब यांनी घोषित केलंय की येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांना अधिकृतरित्या उमेदवारी असेल आणि जनतेचा आशीर्वाद राहिलाय तर ते उरणचं आमदार जे पद स्वीकारतील असे डॉक्टर मनीष पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. यानंतर पुढचा विशेष पुरस्कार असेल आमचे कुंडे गावातील हरिभक्त पारायण श्री राजेंद्र पाटील गुवा आणि आदर्श शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. लहान लहान मुलांना हरिपाठाचं ज्ञान त्यांच्या माध्यमातून दिलं जातं, तर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुद्धा ते करत असतात. वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी त्यांचा हरिभजनाचा हरिपाठाचा कार्यक्रम आपण पाहिला आहे. तर शिक्षक या पेशामध्ये छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. असे राजेंद्र पाटील हरिभक्त पारायण बुवा श्री राजेंद्र पाटील गुरुजी यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुंदर असं सर्टिफिकेट प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. बस ओके, एवढेच आहेत, बाकीचे आले नाही आपले. स्वागत घ्या आता. तदनंतर मी विनंती करेन मिलिंदजी पाडगावकर साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंदजी पाडगावकर साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी कैलासजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मिलिंदजी पाडगावकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. कैलासजी पाटील साहेबांना विनंती करेन. या सुनीलजी पाटील या. मी विनंती करेन सुनील पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मिलिंद पाडगावकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि खऱ्या अर्थानं मिलिंदजी पाडगावकर साहेब, मार्तनजी नाकवा आणि आकलाजी शिरोत्री ही जोडी त्रिमूर्तींची आम्ही नेहमी पाहिलं, ज्यांचं पक्षाला योगदान खूप मोठं आहे. असे मिलिंदजी पाडगावकर साहेबांचा सन्मान सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. तदनंतर व्यासपीठावर या उरणचं भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय असे 190 उरण विधानसभेचे भावी आमदार डॉक्टर मनीष पाटील साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं केलं जाईल. चेतनजी पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर मनीष पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर मनीष पाटील साहेबांचा सन्मान झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅनचे अध्यक्ष मार्तनजी नाकवा साहेबांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आयोजकांना की मार्तनजी नाकवा साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. तदनंतर व्यासपीठावर उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य तरुणांचे प्रेरणास्थान विनोदभाई म्हात्रे साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करेन आयोजकांना की आपण सर्वांचा सन्मान या निमित्तानं करायचा आहे. सन्माननीय मनोहरजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण सन्मान करायचा आहे. मनोहर गणपत पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मार्तन नाकवा साहेबांचा सन्मान करायचा आहे. मार्तन नाकवा साहेबांचा सन्मान या निमित्ताने केला जाईल. तदनंतर उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करेन मनोहर गणपत पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण भाई विनोद म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर उरण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा रेखाताई घरत यांचाही सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदभाई म्हात्रे साहेबांचं तदनंतर रेखाताई घरत यांचं स्वागत आपण करायचं आहे. वेळोवेळी अनेक मान्यवरांचा आपण सन्मान या निमित्तानं घेऊया. सन्माननीय कमलाकरजी घरत रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष, सेवादल अध्यक्ष कमलाकरजी घरत साहेबांचा सन्मान या निमित्ताने केला जाईल. सन्माननीय जयवंतजी पाटील साहेबांचा सन्मान होईल. श्याम पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कमलाकरजी घरत
यांचं स्वागत आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. तदनंतर जयवंतजी पाटील ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्ष या मनोहरजी साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. चेतनजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जयवंत पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. विनोदभाई म्हात्रे साहेबांचं स्वागत होईल. मी आयोजकांना चेतनजी पाटील यांना विनंती करेन उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई विनोद म्हात्रे साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई विनोद म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. तदनंतर आपण वेळेनुसार मान्यवरांचा सन्मान घेऊया. आलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करेन की आपलं मनोगत या निमित्तानं आपण व्यक्त करायचं आहे. चला या विनोद भाईंचं स्वागत. तदनंतर श्रेयसजी घरात, आमचे वैभवजी पाटील, आमचे किरीटभाई पाटील, लंकेशजी ठाकूर, आमचे घनश्यामजी पाटील या सर्व मंडळींचं, अकबरजी आमचे भाई यांचंही सन्मान या निमित्ताने केलं जाईल. श्रेयसजी घरात युवकांचं एक बुलंद नेतृत्व या रायगड जिल्ह्याचं, त्यांचंही सन्मान या निमित्ताने केलं जाईल. राकेश पोद्दार साहेबांचं सन्मान या निमित्ताने केलं जाईल. एक डॅशिंग नेतृत्व आहे, ज्यांची पर्सनॅलिटी अतिशय सुरेख आहे, अतिशय वेळेवर या स्पर्धेला आपण आलात मनपूर्वक. आपलं सुद्धा या निमित्तानं श्याम पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मान होतोय. मायचं वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन होतोय. तदनंतर मी विनंती करेन वैभवजी पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. पनवेल ओबीसीचे अध्यक्ष तथा महेंद्र शेठ गरज साहेबांचे स्वीय सहाय्यक वैभवजी पाटील साहेबांचा सन्मान होईल. आयोजकांच्या वतीनं चेतनजी पाटील यांना विनंती करेन. तदनंतर घनश्यामजी पाटील, अष्टविनायक मित्रमंडळ मोठेबोमचे आधारस्तंभ तथा उरण तालुका काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष घनश्याम केशव पाटील यांचाही सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी संदीप तांडेल यांना विनंती करेन, ज्यांना क्रिकेट गाजवले गावासाठी. संदीपजी तांडेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण घनश्याम पाटील यांचं स्वागत करायचं आहे. घनश्याम केशव पाटील, अष्टविनायक मित्रमंडळ मोठेबोमचे आधारस्तंभ. तदनंतर श्रेयसजी घरात, युवकांचं एक बुलंद नेतृत्व आहे, नवीन सेवा गावचे, पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेणारे हे व्यक्तिमत्व श्रेयसजी घरत साहेबांचा सन्मान चेतनजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण श्रेयस घरत यांचं स्वागत करायचं आहे. चेतनजी पाटील यांना विनंती कर. तदनंतर रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष भाई किरीट पाटील यांचाही सन्मान होईल. लंकेशजी ठाकूर साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटकचे उपाध्यक्ष. मी चेतन पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण लंकेश ठाकूर साहेबांचं स्वागत करायचं आहे. किरीटभाई पाटील, रायगड जिल्हा इंटकचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरीटभाई पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून खूप वर्ष क्रिकेटची सेवा, मधुकर स्पोर्ट बोकडविडा, फ्लेअर डिलिव्हरी. क्रिकेट रसिकांची आपण या निमित्तानं दिलगिरी व्यक्त करतोय. एका साईडला पाहुण्यांचं सन्मान सोहळा चालू आहे. एवन जोडी भाई किरीट पाटील आणि लंकेशजी ठाकूर दोस्तीच्या दुनियेतील रजा माणूस आहेत, त्यांचे सन्मान. तदनंतर आमच्या निर्मला पाटील मॅडम यांचे सन्मान केलं जाईल. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार या निमित्तानं करायचा आहे. धावा किती आल्यात? 3-32. आलेल्या सर्व महिलांचा सुद्धा या निमित्तानं सन्मान झाल्यानंतर मी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा प्रमुख उद्घाटक महेंद्र गरज साहेबांना विनंती करेन की आपलं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी उरण विधानसभा अध्यक्ष भालचंद्रजी गरज साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी संदीप तांडेल यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भालचंद्र गरज साहेबांचा सन्मान करायचा आहे. जयवंत पाटील साहेबांचा सन्मान झालाय. आपण अतिशय भालचंद्रजी घरात, उरण विधानसभा अध्यक्ष काँग्रेस कमिटी. अकबरभाईंचा सन्मान करायचा आहे. हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत उरण शहरातील. यानंतर पागोटे गावातील ज्येष्ठ नागरिक आणि माजी सरपंच आदरणीय मनोहर गणपत पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. पागोटे गावातील
राजकारणाच्या पडलावरील जुने जाणते वजीराची भूमिका सातत्याने निभावणारे आमचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय मनोहर गणपत पाटील यांचा यथोचित मान सन्मान होईल। मी श्यामभाई यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपल्या आदरणीय श्री मनोहर गणपत पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा। माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करायचा आहे। तत्पूर्वी व्यासपीठावर धुतोमगावच्या लोकनियुक्त सरपंच सुचिताताई ठाकूर यांचे यजमान, विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच तथा सरपंच ट्रॉफी या ट्रॉफीचे प्रमुख आयोजक सन्मान्य प्रेमनाथ ठाकूर साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल। मी चेतनजी पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुजित पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य प्रेमनाथ ठाकूर साहेबांचा सन्मान करायचा आहे। माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य आणि ज्यांच्या सौभाग्यवती लोकनियुक्त सरपंच म्हणून धुतुम ग्रामपंचायतीमध्ये आपण ज्यांना पाहताय असे प्रेमनाथजी ठाकूर साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीने होतोय। यानंतर सन्मान होतोय पागोटे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय श्री अविनाश दशरथ घरत, पागोटे गावाची माजी सरपंच, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, माजी कबड्डीपटू, क्रिकेट खेळाडू आणि माजी सरपंच म्हणून आदरणीय श्री अविनाश दशरथ घरत यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। हॅलो आश्रया मॅडम सन्मान, मी विनंती करेन श्याम पाटील यांना की आपण आश्रया मॅडम यांचा सन्मान करायचा। मी मॅडम यांना विनंती करेन। आश्रया मॅडम अतिशय वेळेवर आपण आलात या स्पर्धेनिमित्तानं मनपूर्वक आपलंही आपण स्वागत करतोय। महिला सक्षमीकरण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण महिलांना पाहत असतोय। आश्रया मॅडम यांचं मनपूर्वक या निमित्तानं आपण सन्मान करतोय। तदनंतर साधना मॅडम, योग साधना मॅडम यांचाही सन्मान या निमित्तानं केला जाईल। आपण ही अतिशय वेळेवर या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण आलात, मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं आपलेही सन्मान केलं जाईल। स्त्री शक्ती सावित्रीबाईंची लेख क्रांतिज्योत अहिल्याबाई होळकर यांच्या सर्व लेखी योग साधना मॅडम यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने होतोय। आपण आलात आणि या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही या निमित्तानं स्वागत करतोय। बाकी सर्व मान्यवरांचं आम्ही वेळेनुसार स्वागत घेऊया। मी साहेबांना विनंती करेन की आपल्या मनोगत या निमित्तानं व्यक्त करण्यापूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान घेऊया। तर पागोटे गावातील ग्रामविकास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री रजनीकांत गणेश पाटील यांचा यथोचित मान सन्मान होतोय। मी विनंती करेन चेतन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री रजनीकांत गणेश पाटील ग्रामविकास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। माईची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करूया। रजनीकांतजी पाटील यांचा सन्मान होतोय। यानंतर सन्मान असेल आदरणीय श्री रमेश धर्मा पाटील, पागोटे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय श्री रमेश धर्मा पाटील, माजी अध्यक्ष पागोटे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व। माईची उपदार शाळा असेल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। व्यासपीठावर सौभाग्यवती मिसेस पोद्दार मॅडम इथं उपस्थित, मी विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे। मी या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेबांना विनंती करेन की आपलं मनोगत आपण या निमित्तानं व्यक्त करायचं आहे। काँग्रेस कमिटी पागोटे व शिवकृपा प्रकल्पस्थ सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या प्रकाश झोतातील क्रिकेटचे सामने काँग्रेसवाल्यांच्या तर्फे पहिल्यांदाच पागोट्यामध्ये मला वाटतं भरलेले आहेत, त्याच्याबद्दल कमिटीचे मनापासून अभिनंदन। सुजित आणि सर्व ग्रुप, सर्व उपस्थित मान्यवर आणि महत्त्वाचं इथं सर्व एमजीनपासून जे अध्यक्ष, ग्रामपंचायत मेंबर, मोठ्या संख्येनं पागोटा ग्रामस्थ इथं आले, त्यांचं मनापासून मी स्वागत करतो का आपण आपली इथं उपस्थिती दाखवलेली आहे। निश्चितपणे सर्वप्रथम पंच हुतात्म्यामध्ये जे 3 हुतात्मे आपल्या गावातील झालेले आहेत, पंच हुतात्म्यांना अभिवादन करतो। माननीय दिबा पाटील साहेबांनी त्यांच्याबरोबर अनेक नेते या पागोटे गावातील जे आघाडीवर होते, जे आता आपल्यात हयात नाही, त्यांना सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो।
आणि हे आपण एकत्र येत असताना या पागोटे गावचं योगदान उरण पनवेलमध्ये सर्वात मोठं आहे. जसं हुतात्मे झाले याच्यामध्ये 3 हुतात्मे या गावातील झाले. या ठिकाणी जेवढे गोडाऊन्स वेअरहाऊसेस सिडकोच्या माध्यमातून आले तर पनवेल उरण नव्हे तर जिल्ह्याच्या लोकांना रोजगार देण्याचं काम या पागोटा गावच्या भूमीमध्ये झालं. हे आपण कधी विसरता कामा नये. कारण सुरुवातीला नाहवाड माझगाव डॉकचा एक कारखाना सुरू झाला तेव्हा जिल्ह्यातील लोक पनवेल उरणपासून कामाला यायचे आणि नंतर कुठं रोजगार सुरू झाला असेल तर यो पागोडा गावच्या हद्दीमध्ये JNPT बंदर आल्यानंतर JNPTमध्ये कायम लोक गेले ते समजा ज्यांचा दाखला होता ते गेले, परंतु बाकी सर्वांना रोजगार देण्याचं काम या गावाच्या भूमीत झालं आणि या गावानं सर्वांना सामावून घेण्याचं काम केलं. याच्याबद्दल या गावाचं आभार किंवा कृतज्ञ पनवेल उरण किंवा इतर सर्व लोकांनी राहिलं पाहिजे. परंतु मी जे सातत्यानं सांगतो तरीसुद्धा हुतात्म्यांचं गाव 1984च्या आंदोलनामध्ये सर्वात मोठं योगदान त्यांचं आहे. याला इथं हुतात्मा स्मारक आणि हुतात्मा भवन हे ज्यावेळेला नकुल पाटील चेअरमन होते त्याला 2 पत्र लिहिली होती. त्याच्यामध्ये हा पत्र एक होता की भूमिपुत्र भवन उलवानोड येथे आणि दुसरा हुतात्मा भवन हा उरणसाठी पण तो पागोटा गावच्या हद्दीमध्ये झाला पाहिजे अशासाठी आपण पत्र लिहिलं. भूमिपुत्र भवन झालं परंतु आपल्या इथं जमिनीची अडचण आल्यामुळे याचा फॉलोअप नंतर न झाल्यामुळे हुतात्मा भवन ज्याच्यासाठी जो निधी मंजूर केला तो निधी अजूनही तसा आहे. नवीन जागा देण्याची गरज आहे पण अनेक आमदार झाले, नवीन मतदारसंघ झाला. 2009मध्ये नवीन मतदारसंघाची स्थापना झाली. त्याच्यामध्ये विवेक पाटील पहिल्यांदा निवडून आले. मग नंतर 2014ला मनोहर भोईर आमदार झाले. त्याच्यानंतर पुन्हा 2019ला महेश बालडी आमदार झाले अपक्ष. आता पुन्हा या निवडणुकीमध्ये 2024ला महेश बालडी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून आले. अनेक खासदार येऊन गेले. बारणे आले, त्याच्या अगोदर बारणे साहेब तर 3 वेळा झाले. बाबर येऊन गेले. सगळेच खासदार आमदार झाले. परंतु आमच्या पागोटे गावच्या प्रश्नाची स्वतंत्र बैठक अजून कोणी लावलेली मी निश्चितपणे पाहिली नाही. जेव्हा लोक आमच्याकडे येतात म्हणजे हत्ती गेला आता शेपटावर टाकण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु मी सांगितलं मी आठवण करून देतो का तुमचा जो हुतात्मा भवन आहे त्यावेळेला माझं पत्र आहे. नामदेव भगत डायरेक्टर त्यांच्या माध्यमातून आम्ही फॉलोअप केला आणि आरक्षण टाकलं होतं इथं जागेवर का इथं हुतात्मा भवन होईल, ते पागोट्यामध्ये होईल आणि त्याच्यासाठी विशेष प्रयत्न आपण केले होतं. परंतु याच्यामध्ये वेटलँड आल्यामुळे ती जमीन आपली जी आरक्षित होती बदलायला पाहिजे. हे जे मैदान आपण खेळतोय हे NMACला जेव्हा जागा दिली तेव्हा इथले उरणची सगळी मैदानं हे NMACला देण्याचं काम शिडकोन केलं. मग त्यांचं आणलं दलतं आणि कुत्रं पीठ खाते अशी अवस्था आहे का जी परंपरागत 100 वर्षापासून मैदानं आपली खेळण्याची आहेत ती सुद्धा त्यांनी NMACला दिली आणि आपले अनेक नेते पुढारी खासदार आमदार फक्त पाहत राहिले. लोकप्रतिनिधीचं काम काय मी सांगतो, आम्ही नुसतं भाषणं करून सांगत नाही. तर भूमिपुत्र भवन उभारताना माझा शहाचा वाटा आहे. त्याच्यामध्ये करून घेतलं टेंडरपर्यंत. सप्लायला मारामारी झाली BJP आणि शेका पक्षवाल्यांची. नंतर वाटून सप्लाय झाला. काँग्रेस सप्लाय मागायला नाही गेली परंतु काँग्रेसनं ते आणलं, टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन होऊन उद्घाटन होईपर्यंत आपण पूर्ण होईपर्यंत त्यांना सहकार्य केलं. आणि म्हणून आता इथं हुतात्मा भवन मंजूर असताना अजून झालेलं नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तुमचं हक्काचं मैदान आहे ते NMACला गेल्यानंतर पाठीमागे जेव्हा आपण सर्व गावाला एकत्र आलो आणि सांगितलं NMACमध्ये जी मैदान आहेत, इथला मैदान आहे, कोटनाक्याचं मैदान आहे किंवा मुलेकंडचं मैदान शिडकोच्या डेव्हलपमेंटमध्ये आहे, हे अनेक मैदाने सोडविलं पाहिजे आणि त्यासाठी पक्षाच्या पंथाच्या चपला बाजूला करून आपण काम करूया असं सांगितलं. तरच जे DB पाटील साहेबांनी सांगितलं की हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं आणि वाया जाऊ द्यायचं नसतं हे खऱ्या अर्थानं सार्थक लागेल. दरवर्षी हुतात्मा दिनाला आम्ही सगळे येतो. यावर्षी काही प्रश्न जास्त तुम्ही मांडले नाहीत. तुम्ही पण कंटाळले. किती वर्ष ये पुढारी येतात 20, 25, 30 वर्ष. आता हुतात्म्याला वर्ष झाली किती आणि अनेक वर्ष 40 वर्ष आम्ही हेच प्रश्न मांडतोय पण प्रश्न सुटत नाही. मग तुम्हाला तुमचा आहे तुमच्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे पुढे यावं लागेल, काम करावं लागेल. आम्हाला खेद आहे का आम्ही पण शेवटी याच्यामध्ये सर्व सहभागी आहोत. पण माझा एक प्रयत्न स्तुत्य होता. आपण प्रयत्न केला. आज तुम्ही आमच्या भागात या शेलगरला मैदान घेतला, गव्हाणला मैदान घेतला, कोपरगावचं मैदान असेल, आता मोरावेचं गावचं मैदान दिलं. मैदानात सोडवणं सहज शक्य आहे पण त्याच्यासाठी प्रयत्न. शेवटी जे लोकप्रतिनिधी त्यांच्या अधिकाराने आमच्या अधिकार याच्यामध्ये फरक आहे. आमच्या अधिकारांना मर्यादा आहेत. आम्हाला लढावं लागतं कार्यक्रमाप्रमाणे. पण जो आमदार असतो खासदार असतो तो मालक आहे, शिडकोचा मालक आहे आणि महाराष्ट्र सरकार शिडकोचा जर मालक असेल तर त्याच्यामध्ये ते हे काम सहज व्हायला पाहिजे. मी प्रशांत ठाकूर आमदार आणि महेश बाली दोघांना पण सांगितलं मध्ये तेवढं लेखी द्या.
आता म्हणलं तुम्हाला तोंडपाठ पाहिजे लेखी द्यायचा एवढे वर्ष तुम्ही पाहताय का पागोडचं मैदान द्या, अमुक गावचं मैदान द्या, दुतुम गावचं मॅनग्रोजमध्ये मैदान, ते मैदान सुटलेलं आहे का आता मॅनग्रोजमध्ये डेव्हलप नाही ते वाचलं आहे. जिथं शक्य नसेल ते मॅनग्रोज आणि फॉरेस्टमधल्या जागा द्या. कारण आता ही मुंबई होत असताना आता आपल्याकडे फ्लॅटचे भाव 70-80 लाख 2 BHK होता, 2 कोटीच्या वर गेला आहे. पुढं तुम्हाला इंचभर जागा मिळणार नाही. जी मैदानं आहेत जिथे तर शक्य आहेत तिथं बिंदास घरं बांधा, हे आम्ही लोकांना सांगतो. तुम्ही गावांमध्ये या, सगळ्यात जास्त गरजेपोटी घरं आमच्याकडे आहेत. 20 वर्ष भाषणं टोकतो आम्ही. झोपडपट्टीवाशांना जर तुम्हाला सरकार त्यांच्या बापाची जमीन नसताना त्यांना जर घरं नियमित करून त्यांना पैसे देत असेल तर तुमच्या बापाच्या जमिनी 15,000मध्ये गोळीबार करून सरकारने घेतलेल्या आहेत. आणि म्हणून एका घराच्या जर झोपडी का नाही बांधत, पण जागा अडवा. 1 गुंठ जागा 1 कोटीची असणार आहे. आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे ती जागा आज नाही, तुम्हाला भविष्यात तुम्हाला आठवण पडेल. आम्ही सांगायचो 1 प्लॉट 1 भूखंड 1 कोटीला जाईल. लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते. 50,000मध्ये लोकांनी भूखंड विकले. आज 1 नाही 2-2 कोटीला भूखंड चालला आहे. जे त्यांनी ठेवला त्यांच्याकडे चांगल्या प्रॉपर्टी आल्यात. म्हणून इथं इंच जमीन अडवण्याचा प्रयत्न आहे. ती गुरुचरणाची असो, ती फॉरेस्टची असू दे, ती गावाबाहेरची असेल. एखाद्याची 1 एकर जागा आहे तो बांधणार नसेल तर तरी भावबंधानं दिली पाहिजे. जेवढी घरं बांधाल तेवढ्या जागा तुम्हाला वाचवता येतील. नाही तर पुढं झोपडपट्टीवाले येतील, ते घरं बांधतील आणि त्यांना सरकार अनुदान देईल. आणि तुम्ही प्रकल्पग्रस्त आहेत, तुम्ही मात्र तसेच उपाशी राहाल तर हे होता कामा नये. आणि माझ्यासारखा माणूस ओपन सांगतो, हक्क आहे, जमिनी आपल्या आहेत. गुरुचरणाच्या जमिनी शेकडो एकर शिडकोने घेतल्या, परंतु अजूनही शिडको आपली मैदानं सोडत नाही. ते अनेक प्रश्न आहेत, त्याच्यासाठी लढलं पाहिजे. लढवायचं सांगतो आम्ही. ज्यांना लढायचं आहे त्यांना इंटरेस्ट नाही आहे. ज्यांना आणि आपल्याकडे माहिती आहे 2-2 हजार रुपये मताला आलं का तिघांचं पण 2-2 कोणाला मतं तुम्ही द्याल सांगता येत नाही. सगळ्यात महागडा मतदारसंघ यावेळी उरण चालला. 100-125 कोटीचा मतदारसंघ चालला बोलल्यानंतर तुम्ही सांगून चाला का बा कशा पद्धतीने चालला आहे. आणि म्हणून शरम वाटते का लोकशाहीचा अपमान आहे. येईल त्याचे पैसे घ्या, तुमची चूक नाही. कार्यकर्ते येऊन सांगतात BJPवाला घ्या पैसे, मतं द्या का नका देऊ, पण तुमच्या घरात येऊन पाकिट आणून देत. मग मतदारांची किंवा तुमची मतदाराची चूक नाही मी सांगणार. MG पूर्वी हे नव्हतं आहे, तेढ होते काँग्रेस शेकाप. काँग्रेसवाल्यांच्या घरात शेका पक्षावर जाणार नाही आणि शेका पक्षाच्या घरात काँग्रेसवाला जाणार नाही. आता सगळ्यात घरात सगळे पक्ष आहेत. एका घरात 4-4 भाऊ 4-4 पक्षात बोलणार कुणाला. आज जे इकडे ते उद्या तिकडे चाललेत. आता मी काय ऐकतो तर शिटीवर लय जोरात चालू होतं. शिटीवाले बालद्या फोडत होते. आता बालदीमध्ये शिटी चालली. मला काल सांगितलं का उद्या परवा प्रवेश आहे प्रीतम म्हात्रेचा. मी समजाल का तुम्ही लढले, शिव्या दिल्या एकमेकाला, पुढाऱ्यांना काय पडलेलं नाही आहे. आता स्नेहल जगतापचं ऐकला ती राष्ट्रवादीमध्ये चालली, लढली शिवसेनेतून. तर अशा प्रकारे तर पक्षपंथ राहिला नाही. कार्यकर्ता लढत राहतो, पुढाऱ्यांचा काय खरा नाही आणि पैसे आल्यावर कोणाचाच खरा नाही असा प्रकार आहे. आणि म्हणून तुमचे प्रश्न प्रलंबित राहिले. दिबी पठाण के नेते तत्वनिष्ठ मिळत नाही आहेत. आता एअरपोर्टला नाव लागते का अजून संदिग्ध आहे. 15 ते 20 दिवसामध्ये एअरपोर्टचं ओपनिंगचं त्यांचं चाललं होतं. 17 एप्रिल होता, आता थोडासा पुढे गेला आहे. उद्या बैठक आहे. तर दिबी पाटलांच्या नावाला सुद्धा संघर्ष प्रकल्पस्थ रस्त्यावर उतरले, त्यांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे. हे नाही लागलं तर प्रकल्पस्थ संपला एवढं लक्षात 100% ठेवा. पण रामशेटनी जाहीर केलं होतं की एका आमदारांनी जाहीर केलं मला सुसाईड करायला लागेल, दुसऱ्याने सांगितलं मला आत्महत्या करायला लागेल. तर मला वाटतं याचं गांभीर्य देवेंद्र फडणवीस घेतील आणि दिबी पाटलांचं नाव या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबईच्या लागेल. हेच खऱ्या अर्थानं आपण त्यांना आणि या हुतात्म्यांना आदरांजली एवढंच सांगतो. राहिलेल्या कामांसाठी पुन्हा एकदा आपण आता एक बैठक घेऊया, राहिलेली आहे. तुम्ही पण विसरता. आमच्या पाठी रोज 200-400 लोक लागले, नोकऱ्यांसाठी लागले, कामांसाठी लागले असेल. तुम्ही फॉलोअप करा तर मी पुढं फॉलोअप करेन. पण नेक्स्ट वीकमध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी शिडकोच्या JMDना आपण भेटून ही वस्तू सांगूया. हुतात्मा भवनासाठी जागा द्या आणि हा मैदान सुटला पाहिजे यासाठी प्रयत्न करूया एवढंच सांगतो. आणि सुंदर आयोजन केल्याबद्दल सुजित पाटील तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण सगळे कार्यकर्ते येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खास करून ग्रामस्थ मंडळ पागोटेचे सर्व नेते मंडळी आणि काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मंडळी. भावी आमदार अशासाठी नाही बोलले. मनोहर शेठनी जाहीर केला होता, ओपन आमच्या स्टेटमेंट आहे का महेंद्र शेठ माझी शेवटची निवडणूक आहे, 64 वर्ष वय झालं आहे, अजून 5 वर्षांतर 69ला मला लढायचं नाही, तर ही निवडणूक मी लढतो. तुम्ही तिकीट आणू नका. 3 पक्षाचं तिकीट मिळालं पण असतं, आपण सांगितलं पण आपल्याला नको आहे. आणि म्हणून आता काँग्रेसला लढायचं आहे. तर काँग्रेसमध्ये आमचा एकच बाबा लढवया कोण ज्यांना लढायचं आहे ते डॉक्टर मनीष पाटील जाहीर केलं ऑफिशियल. महाविकास आघाडीचा उमेदवार आता चालला कुठं BJPमध्ये, दुसरा कोण कुठं जाईल माहीत नाही.
लढाचा आपला शेवटचा मालुसरा म्हणून तुम्ही लढलं पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे का प्रकल्प असताना न्याय देण्यासाठी हुतात्म्यांचं रक्त जर वाया द्यायचं नसेल द्यायचं नसेल तर तुमच्यासारखा मनीष डॉक्टर लढला पाहिजे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झाला पाहिजे जाण पाहिजे का मैदान सुटलं पाहिजे भूमिपुत्र भवन इथं हुतात्मा भवन झालं पाहिजे इथल्या जे आमच्या रोजगारांना घरघर लागली ते रोजगार पुन्हा उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि गणपतीच्या आशीर्वादाने पुढचे उमेदवार आहेत जोरात जरा धावा लवकर इकडं आला पाहिजे लोकांना पाठिंबा दिला पाहिजे मी तर आहे तुमच्याबरोबर सतत मी सांगितलं जिना या मरणा या इसकेशा जाना का काँग्रेस काय आयुष्यात सोडणार नाही सगळ्यांच्या ऑफर झाल्या BJPचा जिल्हाध्यक्ष 14ला पडल्यानंतर देत होते मी सांगितलं जायचं नाही परवा तोटकर साहेब बोलले येत आहे का इकडे जर आमचा इथंच राहायचं आहे जो शेवटी सर्वसामान्यांचा पक्ष आहे ज्या देशाने भारताला स्वातंत्र्य देण्याचं काम या देशाला ज्या संघटनेनं केलं ती संघटना सोडायची इथं जात धर्म नाही आहे आणि इथं बरं आहे जास्त काही त्रास नाही आहे पानगड नाही आणि आपला विचार आहे आमचा काँग्रेसचा कुंडेगावचा मग कार्यकर्ता आला हा तो मला दम देऊ शकतो हे काँग्रेसमध्ये शक्य आहे बाकी पक्षात ही हुकुमशाही आहे तुम्ही जा आमदारांच्या भेटीला या आमदारांच्या जा त्या आमदार 2-2 तास उभं आहे आमच्याकडे पागोड करायला थांबायला लागते का डायरेक्ट एंट्री आहे का नाही आणि रोज लोकांना भेटतो आपला काही कामच नाही सर्वसामान्य जनतेचे सेवक आहोत आणि हेच आम्हाला दिबी पाटलांनी शिकवलं आहे हेच आम्हाला हुतात्म्यांनी शिकवलं का त्यांनी स्वतःचं जीवन आपल्या भल्यासाठी टाकलं म्हणून हजारो कोटीचे आज या गुलवा नोड उभारला खारघर नोड ही कुणाच्या जीवावर प्रॉपर्टी आली आहे आज 12.5% निर्णय या हुतात्म्याने झाला आहे आणि याची कधी आपल्याला विसर पडता कामा नये हे पागोड्याच्या भूमिकेमध्ये आपण समजलं पाहिजे आणि म्हणून हुतात्मा भवन इथं निर्माण होणं गरजेचं आहे त्यासाठी निश्चितपणे पुन्हा प्रयत्न करूया एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब नक्कीच छान आपण मनोगत व्यक्त केलं नक्कीच आमच्या पागोडे गावाच्या ज्या काही समस्या आहे त्या नक्कीच आपण लवकरात लवकर सोडवाव्या अशी अपेक्षा असेल पागोडकरांना तसेच आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने मनाच्या हृदयाच्या अंतकणापासून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत की आपण वेळात वेळ काढून सर्व मान्यवर आज या रजनी क्रिकेट स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं आमच्या आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतकणापासून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आभार असेल चला सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि खरोखरच आज या स्पर्धेला 4 चांद लावले चला यापुढील सामना असेल SPCC करंजा स्वरा अँड अनन्या 11 जय चेरोबा सांगडे वर्सेस BCC पागोटे विपुल यापुढील सामना असेल स्वरा अँड अनन्या 11 जय चेरोबा सांगडे वर्सेस BCC पागोटे विपुल दरम्यान सामना चालू आहे गोवा गोवटणे वर्सेस मधुकर स्पोर्ट्स बोकट्सविरा या दोन संघांमध्ये प्रथम नाणेफेकी जिंकून गोवा गोवटणे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मधुकर स्पोर्ट बोकडविरा या संघाला 57 धावांकडून 4 विकेट्स गमावले ते बोकडविरा संघाने आणि 58 धावांचा टार्गेट ठेवले या ठिकाणी गोवा गोवटणे संघाला घेऊन चलतो मैदानामध्ये चेंडू द्यायचे चला आयोजकांनी चेंडूचा पुरवठा करायचा आहे लवकरात लवकर सत्तावन्न धावा काढलेल्या आहेत आणि 58 धावा काढून विजयी व्हायचे गोवा गोवटणे वर्सेस मधुकर स्पोर्ट्स बोकडविरा या संघांमध्ये चाललेला सामना क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची रणधुमाळी क्रिकेटचा महायुद्ध क्रिकेटचा महामेळावा क्रिकेटचा महाकुंभमेळा क्रिकेटची पंढरी अवतरली या पागोट या गावच्या मैदानावर दोन्ही तुल्यबल्ले असे संघ एकमेकांविरुद्ध या ठिकाणी खेळताना आपली ताकद दाखवताना आपली दहशत दाखवताना सलामीची जोडी मैदानावर आपण जाताना बघतोय
धन्यवाद दर्शना माळी मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि आपल्याला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. असेच मोठमोठे पुरस्कार आपल्यास मिळो आणि या उरण तालुक्याची आपण शान आहात खरं तर सांगायला गेलं तर. चला 12वा खेळाडू यायचा आहे. गोवा गोवटणे संघाचा 12वा खेळाडू आणि आहे ना मधुकर स्पोर्ट संघाचा 12वा खेळाडू. काँग्रेस कमिटी पागोटे शिवकृपा प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार संस्था व ग्रामस्थ मंडळ पागोटे आयोजित काँग्रेस चषक 2025चं भव्य दिव्य असं नेत्रदीपक दैदिप्यमान असं आयोजन. खरं तर हे पहिलं वर्ष आहे काँग्रेस चषक 2025 याचं. चला स्पर्धेला सुरुवात करू. चला विनंती असेल पाहुण्यांना थोडंसं मैदानाबाहेर घ्या प्लीज, एक विनंती असेल कारण का आपल्याला सामना सुरू करायचा आहे. खरं तर सामन्याला अगोदरच खूप उशीर झालेला आहे. मी विनंती करणं की मान्यवरांना की आपण थोडंसं जरा मैदानाच्या बाहेर झालात तर आपण सामन्याला सुरुवात करू शकतो. मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा कृपया आपण थोडंसं मैदानाबाहेर व्हा पण आपण सामना सुरुवात करूया. चला पंचांचा इशारा येतोय. सलामीची जोडी आपण बघतोय मैदानामध्ये उमेश वर्तक आणि शुभम पाटील. संघाची ताकद, संघाचा आधारस्तंभ, ज्या संघाच्या जोडीवर सगळ्यांचा विश्वास आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना पाठवलंय. 58 धावांचा टार्गेट बघूया कशा तऱ्हेने पार करतोय हे दोन फलंदाज. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण या ठिकाणी बघतोय. साजन पाटील अर्धा पावलांचा स्टार्ट घेऊन पकोडा इनकडनं मारा करेल. पॉवर प्लेचा पहिला षटक, पहिली 5 षटकं 25 मिनिटं टाकायची आहेत. स्टार्ट टू गो. पहिलाच चेंडू, सुंदरसा स्टार्ट पडे. चेंडू चेंडू मात्र जा विसावतो यष्टीच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव, धाव संख्या स्थिर. सुंदर अशी सुरुवात आपण बघितलं. पहिला इनिंगमध्ये मधुकर स्पोर्ट पोकळवेरा संघाने 57 धावा काढल्यात आणि 58 धावांचं टार्गेट ठेवलं या ठिकाणी गोवा गोवटणे संघापुढे. पुणे दगडच्या मार्कवर सुजय पाटील. उंच मारलेला फटका. पुन्हा एकदा आपण मंचावर जाऊया. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान जो कोणाचा राहिलाय तो करून घेऊया आपण. तर नक्कीच सन्मान असेल पगोटे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आमचे स्नेही मित्र श्री सुजितभाई तांडेल यांचा सन्मान केला जाईल. पगोटे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, माजी सरपंच आणि कौशिक रोडवेचे ऑनर्स आमचे स्नेही मित्र श्री सुजितभाई तांडेल, एक दमदार व्यक्तिमत्व, सातत्याने कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक या कार्यक्रमासाठी आवर्जून मदत करणारे आणि उपस्थित राहणारं असं व्यक्तिमत्व सुजितभाई तांडेल यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. यानंतरचा सामना असेल सांगडे विपक्ष पागोटे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण पॅव्हलिंग बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतर सन्मान असेल आदरणीय श्री भूपेंद्रजी म्हात्रे, जीविका एंटरप्राइजेसचे ऑनर्स. विनंती असेल श्याम म्हात्रे यांना, श्यामभाई यांना की आपण सन्मान केला जातोय. भूपेंद्रजी खुर्चीमध्ये बस. त्यानंतर पगोटे गावातील आमचे स्नेही मित्र श्री नितीन प्रकाश पाटील यांचा सन्मान होईल. नक्कीच नितीन पाटील यांचा सन्मान केला जाईल. आणि पहिला हादरा बसतोय. पहिला गडी बाद. बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज शुभम पाटील. डीजे तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. दुसरा सामना होतोय बीसीसी पागोटे विपक्ष सांगडे. या दोन संघांमध्ये कर्णधार यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आमच्या
टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर नाणेफेकीसाठी मी भूपेंद्रजी मात्र यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. पनवेल तालुक्यातील एक पहिल्यांदाच आपल्या या मैदानावर खेळण्यासाठी आलेला संघ सांगडे तर आपल्या घरच्या मैदानावर खेळताना दिसेल BCC पागोटे. तर एका बाजूला असेल बंटी पाटील आणि सुधीर पाटील यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. तर भूपेंद्रजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हेड आणि टेल आहे. नक्कीच पाहुण्यांना टेल पाहूया. टेल आलेला आहे. नक्कीच सांगडे संघ जिंकलेला आहे टॉस. तर थँक्यू व्हेरी मच. तर सुजितजी आपण पहिल्यांदाच या मैदानावर पागोडेच्या आलेला आहात खेळण्यासाठी. तर पहिल्याच सामन्यामध्ये आपण नाणेफेकी जिंकलेले आहात. काय असेल आपला निर्णय? आम्ही प्रथम फलंदाजी करू. मैदान पण खूप चांगलं आहे. आम्ही विकेटची पाहणी केली. खूप चांगलं विकेट बनवलं आहे. लेदर टाईपचं आहे. चांगलं वाटतं खेळायला इथे. नक्कीच स्वागत आहे तुमचं आमच्या गावामध्ये. आपण पहिल्यांदाच क्रिकेट रजनी खेळण्यासाठी आलात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. यानंतर पागोटेचा कर्णधार असेल बंटी वैभव पाटील. तर नक्कीच सांगडे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर सांगडे संघासोबत पहिल्यांदाच तुमची क्षेत्ररक्षण मित्रा फिल्डिंग घेतली ना, बॅटिंग फलंदाजी घेतलेली आहे. तर नक्कीच तुझ्या घरच्या मैदानावर खेळताना सांगडे संघासोबत पहिल्यांदाच खेळत आहेस. काय प्लॅनिंग असेल, काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटर्जी काय नाही, कमीत कमी धावण्यात रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. पागोडे संघाला शुभेच्छा आहेत या सामन्यासाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर पुन्हा एकदा सामना सन्मान केला जाईल. बसू दे थोडं त्यांना बसू दे. यानंतर सन्मान केलं जाईल स्वराज ठाकूर यांचा सन्मान केला जातो. या आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचा आपला सन्मान केला जाईल. स्वराज ठाकूर काँग्रेस चषक 2025 साठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला यथोचित मान सन्मान केला जातोय. स्वराज ठाकूर यांचा सन्मान केला जातोय. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते माईचुबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय. धावसंख्या या ठिकाणी आपण बघतोय धावफलकावर 3, 1 बाद 3. दुसरं षटक चालू. पहिल्या षटकामध्ये एकच धाव दिली होती आणि 1 विकेट मिळवली होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय संकेत पाटील यांनी 2 धावा दिल्यात. यानंतर यथोचित मान सन्मान होईल. पागोडे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व श्री स्वामी समर्थ डेव्हलपरचे प्रोपोरायटर्स आणि आमचे छोटे बंधू प्रणितभाई पाटील. एक दमदार व्यक्तिमत्व सातत्याने आम्हाला कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करणारे एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून प्रणितभाईकडे पाहिलं जातं आणि त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. श्याम पाटील यांच्या शुभ हस्ते माईचुबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन प्रणितभाई यांचा सन्मान केला जातोय. एक दमदार व्यक्तिमत्व पागोडे गावातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं प्रणितभाई यांचा सन्मान केला जातोय. आदरणीय श्री गजेंद्र ठाकूर साहेबांचा यथोचित मान सन्मान होईल. मी विनंती असेल गजेंद्र ठाकूर साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्याम पाटील आणि चेतन पाटील यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते आपण गजेंद्र पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तुम्ही जा पहिले. धावफलकावर धावा झाल्यात 2 बाद 4. अशी खरब अशी अवस्था या ठिकाणी आपण बघतोय गोवा गोवटनेस संघाची. खरं तर सुरुवातीला आपण बघितलं तर मधुकर स्पोर्ट्स संघाच्या रोहन पाटील यांनी अतिशय दमदार अशी सुरुवात केली. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला बघायला मिळाली आणि वैयक्तिक 21 धावा काढल्या. सन्मान होतोय आदरणीय हसुराम कृष्णात तांडेल यांचा.
आमच्या पागोटे गावातील 3 हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांचे मोठे बंधू म्हणजे कमलाकर कृष्णा तांडेल यांचे मोठे बंधू आदरणीय श्री हसुराम कृष्णा तांडेल यांच्या यथोचित मान सन्मान होतोय। मी विनंती करेन अप्पांना की आपण आमच्या टॉच बॉक्समध्ये यायचं आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। एकोणीसशे 84चा जो लढा झाला त्या लढ्यामध्ये कमलाकर कृष्णा तांडेल हे सुद्धा हुतात्मे झाले आणि त्यांचे हे मोठे बंधू आदरणीय श्री हसुराम कृष्णा तांडेल यांचा यथोचित मान सन्मान होतोय। माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन श्याम पाटील आणि चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। त्यानंतर नक्कीच आमचे स्नेही मित्र आणि बजरंग संघाचे मॅनेजर म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं जातं आमचे विनयजी भोईर एस ट्रान्सपोर्टचे ऑनर्स प्रोपरायटर्स श्री विनयजी भोईर यांचा सन्मान होतोय। एक दमदार व्यक्तिमत्व आहे। मग आमच्या कबड्डीच्या मॅचेस असो क्रिकेटच्या मॅचेस असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे असे दानशूर व्यक्तिमत्व विनयजी भोईर यांचा सन्मान होतोय। श्याम पाटील आणि चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची एक गोड आठवण देऊन सन्मान केला जातोय। बरोबर 3 षटक शिल्लक 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता। आदरणीय श्री समीरजी भगत यांचा सन्मान होतोय। मी समीरजी भगत यांना विनंती करेन की आपण टॉच बॉक्समध्ये जायचं आपला सन्मान केला जाईल कारण आमची संस्कृती आपली परंपरा ती परंपरा जोपासली जाते। कारण का तर आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ही संस्कृती आहे परंपरा आणि त्यांचा सन्मान केला जातो। माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन सन्मान केला जातो। पागोटे गावातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय श्री हरिचंद्र गोपीनाथ तांडेल यांचा सन्मान केला जाईल। या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सन्मान केला जातोय। पागोटे गावातील एक ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या हाताला एक वेगळीच चव आहे जेवण बनवण्यात माहीर असे आमचे हरिचंद्र गोपीनाथ तांडेल यांचा सन्मान केला जातोय। ज्येष्ठ नागरिक पागोटे गावाचे त्यांचा माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय। त्यानंतर पागोटे गावातील ज्येष्ठ नागरिक आणि बजरंग संघाचे माजी खेळाडू कबड्डीपट्टू श्री हरी गजानन पाटील यांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करेन हरी गजानन पाटील यांना की आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या टॉच बॉक्समध्ये यायचं आहे। ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु माजी कबड्डी खेळाडू आणि वेळोवेळी जेव्हा कबड्डीच्या स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा प्रत्येक वेळी क्रिकेटसाठी आणि कबड्डीसाठी बक्षीस लावणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे हरी गजानन पाटील यांचा सन्मान केला जातोय। माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। व्ही ट्रान्सपोर्टचे खपीस साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करेन व्ही ट्रान्सपोर्टचे खपीस साहेब यांना की आपण टॉच बॉक्समध्ये जायचं आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे। खपीस साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। यानंतर सन्मान असेल कुमारजी मडवी एक दमदार व्यक्तिमत्व शिवसेनेचे युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं कुमारजी मडवी यांचा सन्मान होतोय। कुमार मडवी यांना विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या टॉच बॉक्समध्ये जायचं आहे। 15 चेंडू आणि जिंकण्याकरता 51 धावांची आवश्यकता। 15 चेंडू आणि 51 धावा। आदरणीय श्री अशोक पडवल साहेबांचा यथोचित मान सन्मान होईल। मी विनंती करेन अशोकजी पडवल यांना की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या टॉच बॉक्समध्ये जायचं आहे। चेतन पाटील आणि श्याम पाटील यांना विनंती असेल अशोकजी पडवल यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण सन्मान करायचा आहे। त्यानंतर आमचे पागोटे गावातील श्री साईराज महेंद्र पाटील ज्यांच्या सौभाग्यवती समृद्धी साईराज पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत
त्यांचे यजमान साईराज महेंद्र पाटील यांचा सन्मान केला जातोय. वेळोवेळी आम्हाला सहकार्य असतं साईराज पाटील यांचं. माईची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. आदरणीय श्री भूषणजी म्हात्रे यांचा सन्मान असेल. आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून आज इथं आलात त्याबद्दल आपला यथोचित मान सन्मान केलं जाईल. भूषणजी म्हात्रे सन्मान केला जातोय. श्याम पाटील आणि चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते या रजनी क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आज आवर्जून इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं यथोचित मान सन्मान. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेचे गोड आठवण देऊन आपला सन्मान केला जातोय. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू जिंकण्याकरता 13 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता. खराब अशी दयनीय अशी अवस्था करून ठेवली या ठिकाणी गोवा गोवटणे संघाची. शेवटचा चेंडू तिसऱ्या कोट्यातील आदरणीय श्री रणजितजी पाटील आपणास विनंती असेल टॉस बॉक्समध्ये यायचं. आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. बोकरबिडा गावचे एक दमदार व्यक्तिमत्व रणजित पाटील यांचा सन्मान केला जातोय. माईची उबदार शाळ असेल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन आपला सन्मान केला जाईल. चेतन पाटील आणि श्याम पाटील यांच्या शुभ हस्ते. खरं तर मेडन षटक गेलं असतं. हे हा जर चेंडू वाईट नसता गेला तर मेडन गेलं असतं. एक धावेची भर पडते. धावसंख्या धापल या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला 8. 13 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. महेंद्र काटकर यांना विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आदरणीय श्री महेंद्रजी काटकर या साहेबांचं यथोचित मान सन्मान होईल. या रजनी क्रिकेट स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. श्याम पाटील आणि चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपला स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मान केला जातोय. श्री अनिकेतजी पडवल यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. तर अनिकेतजी आपणास विनंती असेल आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. खरं सुंदर असं षटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. 2च धावा दिल्या. 2 ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या आणि विकेट मात्र मिळवले त्यांनी 4. अतिशय सुंदर अशी जोरदार टाळ्या नक्कीच या गोलंदाजीसाठी झाल्या पाहिजे. खरं तर सिंहाचा वाटाव झाला ह्या गोलंदाजाने. अतिशय भेदक अशी गोलंदाजी. आदरणीय श्री किरणजी पाटील यांना विनंती असेल आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान केला जाईल. कारण आपली संस्कृती आपली परंपरा आहे आणि ती परंपरा आणि संस्कृती जोपासली जाते आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. खरोखर आपण पाहतोय काँग्रेस कमिटी पागोटे शिवकृपा प्रकल्पग्रस्त सुरक्षित बेरोजगार संस्था पागोटे यांच्या माध्यमातून हा काँग्रेस चषकाचं रजनी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. पागोटे गावातील दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे काका आदरणीय श्री बालकृष्ण जनार्दन पाटील, कस्टम ऑफिसर. आपल्या प्रत्येक स्पर्धेला उपस्थित असतात बालकृष्ण जनार्दन पाटील. एक दमदार व्यक्तिमत्व, इलेक्ट्रिशियन म्हणून सातत्याने गावामध्ये काम करत असतात आणि कस्टम अधिकारी आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान होईल. तर मी विनंती करेन चेतन पाटील आणि श्याम पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण बालकृष्ण जनार्दन पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. राजू आदरणीय श्री बालकृष्ण जनार्दन पाटील यांचा यथोचित मान सन्मान होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. संकेत तांडेल युवा कार्यकर्ते आहेत आपल्या पागोटे गावातील. इव्हेंट्स मॅनेजमेंट खरोखर एक दमदार व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून संकेत तांडेल यांच्याकडे पाहिलं जातं. इव्हेंट्स मॅनेजमेंट कॉलेजचे जेवढे इव्हेंट्स असतात आणि आत्ताच दिल्लीला इव्हेंट्स होता त्या दिल्लीचा इव्हेंट सक्सेसफुल करून आज पुन्हा एकदा पागोड्यामध्ये आलेले आहेत संकेत तांडेल्स. 10 चेंडू 40 धावा जिंकण्याकरता यथोचित मान सन्मान केला जातोय. अजय तांडेल नवगरगावचे आमचे स्नेही मित्र अजय तांडेल यांचा सन्मान केला जातोय. चला अजय तांडेल या आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. नऊ चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता जिंकण्याकरता गोवा गोवटणे या संघाला. खरं तर सुरुवात मधुकर स्पोर्ट संघाने खूप चांगली केली. या ठिकाणी मात्र बिकट अशी अवस्था जखडून ठेवले, बांधून ठेवले या ठिकाणी गोवटणेकडे संघाला. चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन मागच्या एकदा स्लिपच्या दिशेने गेले. 30 यार्ड सर्कलमध्ये राहिलेला हा चेंडू तरी मात्र एक धाव पळून काढतोय. संघाची धावसंख्या पुढे सहसा धावसंख्या होते या ठिकाणी 20. म्हणजे दुसऱ्या दशकाला स्पर्श करताना हा संघ अर्थातच गोवा गोवटणे संघ उर्वरित. यानंतर विशेष सहकार्य
8 चेंडू आणि पागोटे गावातील 38 एक धावांची आवश्यकता. लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं आमच्या पागोटे गावाचे अष्टपैलू खेळाडू संदीपजी तांडेल यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करेन संदीप काकांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर सुनीलजी तांडेल यांचा सन्मान होईल. सुनीलजी तांडेल यांना विनंती आहे आपण आमच्या मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. खरं तर गोवा गोटणे संघाचा निम्मा संघ बाद झालेला आहे. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकर आपण बघतोय 20, 6 बाद 20. खरं तर मोठी कामगिरी चांगली राहिली तर गोलंदाजाची आणि चांगली असं म्हणजे ज्या सातत्याने म्हटलं जातं की अर्धा जो खेळ अवलंबून असतो यष्टीरक्षकावर आणि यष्टीरक्षकाने मात्र आपली कामगिरी चोखवले. आलेले सर्व झेल मात्र उत्तमरित्या त्यांनी पकडलेले आहेत. एकच केवळ मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये गेलेला झेल तो आणि बाकी सर्व झेल मात्र किपरनी पकडले. मागे एक पकडलाय. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी आपण पंचायत मारलेला. दिशा दिली चेंडूला. चेंडू मात्र होतोय सीमारेषा पार देऊन जातोय चौकार. या ठिकाणी आपण बघतोय धावफलकावर 6 बाद 24. उर्वरित 6 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता म्हणजे एक षटक शिल्लक आहे. 6 चेंडू शिल्लक 7 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. लगेच गोलच्या मार्कवर आपण बघतोय या ठिकाणी साहिल प्रत्येक चेंडूवर म्हणजे 5 चेंडूवर षटकार आणि एका चेंडूवर चौकार ठोकण्याची गरज. हा जर सामना जिंकायचा असेल एक मोठं असं आव्हान करून ठेवलेलं या ठिकाणी. खरं तर एकतर्फे आपण बघतोय सामना झुकताना दिसतोय. बघूया. खरं तर क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. कधी क्रिकेट आपला रंग बदल हे सांगता येत नाही. शेवटचं षटक घेऊन येतो या ठिकाणी साहिल पाटील. एक धाव मिळते या ठिकाणी. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक. क्रॉसदलन खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र 30 आजकाल मागच्या दिशेला पण या ठिकाणी बघतोय त्या ठिकाणी. जो परत चेंडू उचलतो ना फेकतोय तो परत आहे. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. धावसंख्या वधारत आहे. धावसंख्या या ठिकाणी बघतोय आपण 26. 4 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. हुकूमत मात्र राहिली या ठिकाणी मधुकर बोकडवीरा संघाची ह्या खेळावर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने चांगलं योगदान या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. खरं तर रोहन पाटील यांनी आपल्या सलामीला आलेला बल्लेबाज षटकार चौकारांची आतिषबाजी केली. 21 धावा काढल्या होत्या. त्याचबरोबर साहिल पाटील यांनी 1 चौकार ठोकला होता. त्याचबरोबर सुजल पाटील याने 2 चौकार. अति चांगली अशी फलंदाजी त्याच आणि त्यात तितक्याच चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर रनिंग द बिटवीन. चांगला कॉल दोघांमध्ये आणि तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. अशा तऱ्हेने धावफलकावर धावा लागत आहेत. 29 तिसऱ्या दशकाच्या दिशेने वाटचाल करताना हा संघ अर्थात गोवा गोटणे संघ. चेंडू झालेत आतापर्यंत 4. उर्वरित 2 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता. फोट्यात म्हणजे चेंडू मात्र स्वतः फलंदाजामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी मात्र 1 धाव घेतली. उर्वरित शेवटचा 1 चेंडू. शेवटच्या षटकातील 5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता. पारडं जवळजवळ मधुकर स्फोट बोकरविरा संघाच्या बाजूने झुकलेले. जगून खेळायचा प्रयत्न आणि अशा तऱ्हेने मात्र चेंडू मात्र जातोय निर्धाव आणि अशा तऱ्हेने हा सामना मात्र संपतोय. जिंकतोय तो या ठिकाणी मधुकर स्फोट बोकरविरा संघ. हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. डीजे